नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 30 दिवसांमध्ये रनिंग कशी सुधारायची नवीन विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आणि जर जुनी तुम्ही असाल याच्या आधी रनिंग केला असाल तर मी तुम्हाला शेवटला लिंक देतो, माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे व्हिडिओ, तो पण बघा। आणि शेवटी व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील मी व्हिडिओ देतो, तो तुम्ही तिथून बघा आणि माझं शेड्यूल ते कंटिन्यूली करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो, आज आपण काय करणार आहे, 30 दिवसांमध्ये रनिंग कशी सुधारायची याबद्दल आपण थोडं बोलणार आहे। तर मित्रांनो, काय करायचं आपल्याला, जर तुमचं रनिंग वाढत नसेल, जर तुम्ही कितीही केला तरी पण तुमचा स्टॅमिना वाढत नसेल किंवा कॉन्फिडन्स पण वाढत नसेल, तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे, मी आज तुम्हाला सांगतो 30 दिवसांमध्ये रनिंग कसं वाढवायचं, ज्यामध्ये तुमचा स्पीड, स्टॅमिना आणि कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज जोरात धावणे म्हणजे प्रगती नसते मित्रांनो। त्यासाठी योग्य प्लॅन, योग्य आहार आणि सातत्य हे महत्त्वाचं आहे। जर हे तुम्ही ठेवला असा कंटिन्यूली तर 100% तुमच्या रनिंगमध्ये फायदा होतो। तर मित्रांनो, मी आता जे सांगणार आहे ते तुम्हाला 10 दिवसाचं टप्पा सांगणार आहे। पहिले 1 ते 10 दिवस, मग नंतर 11 ते 20 दिवस आणि 21 ते 30 दिवस। यामध्ये काय करायला पाहिजे, काय केल्यानंतर आपली रनिंग वाढते, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही देखील हेच फॉलो करा, तुम्हाला देखील 100% फायदा होईल। तर मित्रांनो, पहिले 1 ते 10 दिवसामध्ये, या दिवसामध्ये फक्त आपण बेसिक तयारी करायची आहे मित्रांनो। 10 मिनिटं वॉर्मअप करायचा, 2 ते 3 किलोमीटर आरामात धावायचं आणि त्यानंतर शेवटी 5 ते 6 स्प्रिंटा मारायच्या 100च्या। जरा 100च्या असतात त्या स्प्रिंटा फास्ट मारा आणि त्यानंतर स्ट्रेचिंग करा। हे स्ट्रेचिंग मित्रांनो रोज करा आणि जरा जरा करा, थोडं थोडं स्ट्रेचिंग केलं की नाही, रनिंग झाल्यावर बॉडीला ते त्रास होत नाही, कुठली इंजुरी ते होत नाही मित्रांनो। या दिवसामध्ये फक्त आपण शरीर कसं, म्हणजे आपले रनिंग कसं होईल याकडे लक्ष द्यायचं असतं या पहिल्या 10 दिवसामध्ये। त्यानंतर 11 ते 20 मध्ये काय करायचं मित्रांनो, आता आपण स्पीडवर काम करायचं। 15 मिनिटं वॉर्मअप करायचं, 400 मीटर फास्ट 5 राऊंड मारायचे मित्रांनो, 400 मीटरची। त्यानंतर काय करायचं, प्रत्येक राऊंड नंतर 2 मिनिटं विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर 2 किलोमीटर नॉर्मल रनिंग मारायचं। जे आपण पहिल्या आठवड्यात मारलं पहिल्या 10 दिवसात त्याच्यापेक्षा थोडं फास्ट मारायचं, नॉर्मलमध्ये ते 2 किलोमीटर मारायचं। यामुळे आपलं काय होते, स्पीड आणि स्टॅमिना वाढतोय आणि ह्याच्यात 400 मीटरची राऊंड ही प्रॉपर मारा, चांगलं टायमिंग द्या ह्याला पण, त्यामुळे तुम्हाला 100% तिथे फरक बघायला मिळेल। त्यानंतर 21 ते 30 दिवसामध्ये काय करायचं, आता ग्राउंडची प्रॅक्टिस फुल करायची आपल्याला इथे मित्रांनो। जसं की आपल्याला 1600 मीटर पळायचं असते ताकदीनं तिथं पेपरच्या वेळेला, भरतीच्या त्यावेळेला आपण काय करायचं, 1600 मीटरची रनिंग आता फुल ठेवायची आणि 1600 मीटरचं टायमिंग काढायचं। आणि प्रत्येक वेळेला आपलं जे असतंय टायमिंग ते आपण लिहून ठेवायचं या आठवड्यातलं। आणि दररोज त्याच्यामध्ये काय करायचं, 2 ते 5 सेकंद आत कसं येतील आपली सुधारतील याच्याकडे लक्ष द्यायचं। शेवटी काय करायचं, परत मग सगळं झालं की आपलं स्ट्रेचिंग करायचं, कूलडाऊन व्हायचं आणि मग काय असेल ते आपण थांबवायचं मित्रांनो। तर हे होतं पहिल्या 1 ते 30 दिवसापर्यंत आहार आणि रिकव्हरी। मित्रांनो, हे महत्वाचं आहे सगळ्यात। तुम्ही रनिंग सोबत आहार पण तुमच्याकडे खूप महत्वाचा आहे, तो देखील लागणार। त्यासाठी गोळ्याला पण तुम्हाला फायदा होतो। त्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या, पाणी पिले की आपलं बॉडी व्यवस्थित चालते रनिंगच्या वेळेला। त्यामध्ये अंडी, दूध आणि किंवा प्रथिन, कुठल्या पण पदार्थात आहेत प्रथिन, ते तुम्ही खावा। त्यामध्ये भरपूर असे पदार्थ आहेत ते तुम्ही खावा, तुम्हाला मिळेल तसं। केळी, शेंगदाणा, डाळी खा, हे सगळं म्हणजे घेत चला तुम्ही। आणि दररोजच्या दररोज आहार घेतला की नाही चांगला, तर तुम्हाला शरीराला जी रिकव्हरी आहे ती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल मित्रांनो। 30 दिवस मनापासून हा जर प्लॅन तुम्ही दररोज जर केला असाल तर 100% तुम्हाला या रनिंगमध्ये फायदा बघायला मिळेल। तर मित्रांनो, हे 30 दिवस झाल्यानंतर काय करायचं, मी माझा शेड्यूल दिलेला आहे पूर्ण, एकदम स्प्रिंट म्हणजे हे आहे, हार्ड आहे शेड्यूल। तो शेड्यूलचा व्हिडिओ मी तुम्हाला शेवटला एंड स्क्रीनला देतो, तिथे तुम्ही जाऊन बघा आणि त्या प्रकारे तुम्ही तिथून पुढे कंटिन्यूली करा। हे 30 दिवस महिनाभरात तुमची रनिंग थोडीफार सुधारते येतं। त्यानंतर मी जो स्प्रिंट वर्कआउट दिलाय तो करा, त्यामुळे 1600 मीटरला 100% तुमचं टायमिंग आतच येणार मित्रांनो। तर मी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटला देतो आणि असेच भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आता इथे जो व्हिडिओ येत आहे इथं, तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तिथून तुम्ही तयारी करायला सुरुवात करा।